आपण पाहिलं की आम आदमी पार्टी नव्हती, DMK नव्हती, त्याचबरोबर TVK नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला आणि स्वतःचं बोलले आणि दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहीत नाही सर. एकीकडे फेसबुक लाईव्हवर आणि ऑनलाईनवर ठाकरे अर्धवट सोडून गेले बैठक. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या बैठकीमध्ये मी सांगतो या लोकांचा सगळा मॉरल तुटलेला आहे, डिमॉरलाइज झालेले आहेत आणि त्यामुळे हे गलित गात्र झालेलं इंडिया अलायन्स आहे. फक्त मोदी द्वेषाने हे एकत्र आलेले आहेत, मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत आणि म्हणून जेव्हा तेव्हा उठता बसता त्यांना एकच प्रधानमंत्री मोदीजी दिसतात आणि त्यांच्यावर आरोप करत ते सुटतात. इथून पुढे एक महत्त्वाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे की दर 3 महिने त्यांना या देशाची प्रगती आवडत नाही. देशाची जी झालेली उन्नती आहे, देश पुढे चालला आहे हे त्यांच्या पचनी पडत नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये देशभर आता बैठका घेतल्या जाणार. अशा इंडियाच्या पुढची बैठक हैदराबादमध्ये केली जाणार. राहुल गांधीचं नेतृत्व जे आहे ते कितपत. आणि अजून राहुल गांधींनी असं पण म्हटलंय की पुढच्या वर्षभरामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, विचारणं आहे की नरेंद्र मोदी साहेब तर 140 कोटी जनतेच्या भरोश्यावर, आशीर्वादावर 1 वर्ष नाही पुढचे कितीतरी वर्ष राहतील. परंतु राहुल गांधी जे बोलत आहेत की नरेंद्र मोदीजी 1 वर्षाने प्रधानमंत्री नसतील, त्या राहुल गांधींना मी सांगू इच्छितो, विचारू इच्छितो, तुम्ही 1 वर्ष तरी कन्सिस्टंटली सातत्याने देशात तरी राहून दाखवा, सातत्याने काम करून तर दाखवा. मला वाटतं पवार साहेब पण त्यांच्याबद्दल बोललेले आहेत की त्यांच्या कामामध्ये सातत्य नाही. ममता दिदी पण बोललेले आहे त्यांच्या कामामध्ये सातत्य नाही. त्यामुळे त्यांनी पहिलं त्यांचं सातत्याने या देशामध्ये 1 वर्षभर तरी सातत्याने राहून दाखवा. ते नेहमी उठतात, मध्ये देशामध्ये प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात, देशाच्या बाहेर गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. हे कसली देशभक्ती आहे? हा खरं म्हणजे देशाच्या विरोधातला देशद्रोह आहे. शिंदे साहेब, प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला दिल्लीमध्ये आले नाही. चर्चा होती की मागच्या वेळी जेव्हा ममता बॅनर्जी नाराज झाल्या होत्या तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत काढली होती, अशी चर्चा होती. जे उद्धव ठाकरे समजूत काढतात, पुढाकार घेतात, मग ते उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला न आल्यामुळे वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे हे दूर जायच्या विचारात आहेत का, अशाही चर्चा मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट घेतली, रात्री SMS केले मिलिंद नार्वेकरांनी देवेंद्र फडणवीसांना. नाही, आता मी आपल्याला एकच सांगतो, हे निरुत्साह म्हणजे एक गलित गात्र झालेले लोक आहेत आणि अतिशय पराभवाने झालेले जे पराभव आहेत. मगाशी मी सांगितलं की इंडिया अलायन्समध्ये आल्यानंतर पराभव होतो, हे अशा प्रकारचं त्यांना विश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून या बैठकीपासून काही लोक दूर झालेले आहेत. ममता बॅनर्जीचे खासदार फुटले, त्यांना ती भीती आहे की भविष्यात जर आपण अशा पद्धतीने बैठकीला आलो तर आपले खासदार देखील भविष्यात फुटू शकतात, म्हणून ते दुरून टाटा बाय बाय करतायत. काय म्हणतो आपण ते दुसऱ्याला काय सांगणे, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. अशा प्रकारचं दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. पक्षांना संपवतोय, तुम्ही असं म्हटले की काँग्रेस हे छोट्या पक्षांना संपवतोय. तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, तुमचे आत्ताच विधान परिषदेला तुम्ही 5 जागांची मागणी केली, संभाजीनगरची जागा तुमची होती. अशी तुमच्या पक्षामध्ये इंडिया आघाडीमध्ये जशा पद्धतीने म्हटलं जाते तसं ते NDA मध्ये पण म्हटलं जाते की भाजप छोट्या प्रादेशिक पक्षांना संपवतोय. बघा, आमची जी युती आहे, महायुती आहे, आमचं गठबंधन विचारधारेवर झालेलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे बाकी इंडिया अलायन्समध्ये जे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत तसे आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाही. मला काय मिळालं, त्याला काय मिळालं हे पाहण्याचं काम इंडिया अलायन्स करतात आणि म्हणूनच आता एक एक पक्ष त्यांच्यातला बाहेर पडत चाललेला आहे.